cultivation practices of two important fast growing tree species of the region. Okay, त्यांनी tamarind, neem, करंज, युटस त्याला आपण निलगिरी म्हणतो, म्हणतात. ओके, सो तुम्हाला जेव्हा एक्झाम मध्ये असा क्वेश्चन येईल की दोन इम्पॉर्टंट स्पीसीज ज्या तुमच्या एरियामध्ये ग्रो होतात त्यांच्याबद्दल डिस्कस करा, त्यावेळी तुम्ही या 4 स्पीसीज पैकी तुमच्या एरियामध्ये तुम्हाला आढळणाऱ्या स्पीसीज बद्दल डिस्कस करू शकता. ओके, किंवा तुमच्या वायवाला जरी विचारलं किंवा इन केस तुम्हाला नॉलेज बेस्ड क्वेश्चन विचारले जातील तर तुम्ही त्या क्वेश्चनची आन्सर करू शकता. ओके, या हा जर का चॅप्टर व्यवस्थित तुम्ही रीड केला तर. ऑल राईट, सो इज दॅट फाईन फॉर यू? म्हणजे मी जे काही कम्प्लीट करणार आहे थेअरीचा जो पार्ट तो आज ऑलमोस्ट 90% कम्प्लीट करून टाकणार आहे, सो दॅट तुमचं जे काही प्रॅक्टिकलचा पार्ट आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला लिंक शेअर करत राहीन आफ्टर युअर मिड टर्म. इज दॅट ओके और एनीवन हॅव्हिंग एनी डाऊट? प्लीज you can speak, means it's open, you can ask and tell me. You have, means suggestions are acceptable from your side. Okay, if no one have any doubt then I'll just start my lecture now. So different agroforestry systems prevalent in the country. शिफ्टिंग कल्टिवेशन, तुंग्या लेक क्रॉपिंग. तुम्ही तुंग्या फॉरेस्ट कल्टिवेशन बद्दल ऐकलं असेल ना? मी तुम्हाला आय थिंक सांगितलं पण असेल आधी की तुंग्या कल्टिवेशन म्हणजे काय किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे काय. की जसे काही लोक, कोणते ट्रायबल पीपल, की तुम्हाला सांगितलं होतं मी, हो की नाही, की जे नॉर्थ ईस्ट मध्ये राहतात तर ते काय करतात जनरली होतात. काही ट्रायबल कम्युनिटी अशा आहेत की त्या मायग्रेट होत राहतात. तर त्या जेव्हा मायग्रेशन करत असतात त्यावेळी काय करतात, तर जिथे जिथे त्या राहतात, रिसाइड करतात त्या थोड्या कालावधीसाठी, तिथे त्या कालावधीमध्ये ते स्वतःसाठी काहीतरी अन्न पिकवतात. आणि जेव्हा ते नेक्स्ट प्लेसला मायग्रेट होतात तेव्हा पण ते स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी काहीतरी अन्न पिकवतात. ओके, सो they are following the shifting cultivation, as per they are shifting from place to place. Okay, so agri-silvicultural system, so it involves the conscious and deliberate use of land for the concurrent production of agricultural crops including tree crops, and based on the nature of the components this system can be grouped into various forms. Okay, so improved fallow species in shifting. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं ऍग्री सिल्व्हिकल्चरल सिस्टम्स मध्ये? The conscious and deliberate use of land for the concurrent production of agricultural crops including tree crops. Agri silvicultural system मध्ये काय आहे? Okay, so improved fallow species in shifting cultivation, the Tunga system, multi-species tree garden, lake cropping, multi-purpose shrubs and formats, crop combination with plantation crop, agroforestry fuelwood, shelter belts, windbreaks and soil conservation hedges. याच्यामध्ये काय, जेव्हा आपण अॅग्रोफॉरेस्ट्री हा शब्द ऐकतो ना तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी येतात. अॅग्रोफॉरेस्ट्री म्हणजे काय? It includes agriculture, it includes forestry, and along with that, it also includes the living organisms. Okay, like and grazing animals. Okay, so agroforestry मध्ये 3 important घटकांचा समावेश होतो. ओके, आणि त्या 3 घटकांचा वापर करून जे काही तुम्ही फॉलो करणार आहे ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस त्यांना काय म्हटलं जातं? अॅग्रोफॉरेस्ट्री सिस्टम. सो
It involves the conscious and deliberate use of land for the concurrent production of agricultural crops, including tree crops. Okay, means tree crops मध्ये जसं की मोरिंगा येतं, शेवगा. ओके, सो मग त्याच्यामध्ये कुठले कुठले डिफरंट कॉम्पोनंट्स आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला माहितीये की शेल्टर बेल्ट्स अँड विंड ब्रेक्स. तर शेल्टर बेल्ट्स आणि विंड ब्रेक्स कशासाठी जनरली वापरले जातात, तर हे ट्री क्रॉप्स आहेत की जे आपण शेताच्या बांधावरती लावतो. कशासाठी, तर त्याचा ड्युअल पर्पज आहे. वन इज टू गेट दी सिक्युरिटी फॉर द मेन field crop against the natural calamities, and the second one is to get the timber or other fuel wood from that crops. Okay, means through this we can have dual purpose. Shifting cultivation. सो कुठल्या कुठल्या डिफरंट स्पीसीज आहेत, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या ट्रायबल कम्युनिटीज मध्ये डिफरंट नेमनी ओळखलं जातं शिफ्टिंग कल्टिवेशन. तर त्याच्यामध्ये झूम आहे, पोडू आहे. ओके, सो झूम कल्टिवेशन म्हणजे काय, सो जस्ट लेट मी एक्सप्लेन यू. Fallows are cropland left without crops for periods ranging from one season to several. And the objective of improved fallow species fallow species in shifting cultivation is to recover depleted soil nutrient. Once the soil has recovered, crops are reintroduced for one or more seasons. Plots of land are cleared, cultivated for a short period for raising 1, 2 or 3 crops, after which the land is allowed to rest longer than the period of cultivation. Means what, की याच्यामध्ये आपण लँड वरती झूम कल्टिवेशन मध्ये जसं की शिफ्टिंग कल्टिवेशन आपण पाहत होतो की जेव्हा ते मायग्रेट होतात तेव्हा जी काही अंडर कल्टिवेशन लँड होती ती काय होणार आहे, आफ्टर सम डेज इट विल बी अ फेलो लँड, म्हणजे ती तशीच पडून राहणार आहे, त्याच्यावरती लगेच कॉन्करंट प्रोडक्शन घेतलं जाणार नाहीये. ओके, सो त्याला काय म्हटलं जातं, झूम कल्टिवेशन. जसं मी तुम्हाला सांगितलं की नॉर्थ ईस्टर्न स्टेट मध्ये याला जास्त फॉलो केलं जातं. तर आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा अँड 2 युनियन टेरिटरीज लाईक अरुणाचल प्रदेश, 2 union territories of Arunachal Pradesh and Mizoram. Okay, and to some extent Andhra Pradesh. Means other than this northeastern states, there are other 2 union territories also. Okay, so in that zoom cultivation is being followed. So कुठल्या कुठल्या species ना grow केलं जातं. So while the main function of the fallow is to maintain or restore soil fertility and reduce erosion. याच्यामुळे काय होतं, तर it is maintaining the soil fertility and it is reducing the erosion, and some plants can be introduced primarily for their economic value. Species choice should not be exclusively one second. ओके, सो याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्पीसीज ना फॉलो केलं जातं, तर स्पीसीज चॉईस शुड नॉट बी एक्सक्लुसिव्हली कन्फाइंड टू सॉइल इम्प्रूव्हर्स. म्हणजे अशा स्पीसीजची तुम्हाला चूज करायची गरज नाहीये की ज्या तुमची सॉइल इम्प्रूव्ह करतील, बट प्लांट्स विथ मार्केटेबल प्रोडक्ट, future crops free of any negative physical or chemical effects on the soil and not in competition with the crops to be planted later on the same site. So improved fallows can be established in a variety of ways and at various stages of the fallow. So methods might include direct seeding, means जेव्हा तुम्ही शिफ्टिंग कल्टिवेशन किंवा झूम कल्टिवेशनला फॉलो करणार आहात, तर इट इज अ काइंड ऑफ ओनली ॲग्रो फॉरेस्ट्री सिस्टम की ज्याच्यामधून तुम्हाला पर्टिक्युलरली अलॉंग विथ दी पर्पज स्पीसीजचं सिलेक्शन करायचंय असं काही नाहीये. ओके, सो डिरेक्ट सीडिंग of clean tilled harvested plots, selective cutting of brush,
Okay, so introducing tall seedlings, planting tree seedlings in closely spaced cropland. Okay, so the exact technique vary with the previous land use, value of the fallow vegetation condition of the land, and expected duration of the fallow. So how Tunga system varies? So the Tunga system म्हणजे काय? Tunga is equal to hill and Ya is equal to cultivation. Okay, so Burmese word आहे. So the Tunga system was introduced into India by Brandis, and the first Tunga plantation were raised in 1896 in North Bengal. तर हा क्वेश्चन तुम्हाला मिड साठी असणार आहे की Tunga system कधी इंट्रोड्यूस केली. So it was the plantation were raised in 1896 in North Bengal. Okay, जसं की वेस्ट बेंगॉल मध्ये आपण मार्शी लँड पाहिली होती हो की नाही, फॉरेस्ट्रीचं जे क्लासिफिकेशन होतं. सो नॉर्थ बेंगॉल मध्ये तुंगा सिस्टमला फॉलो केलं जातं. ओके, आणि ती जवळपास 1896 ला रेज केली होती फर्स्ट टाइम. अँड अदर दॅन दॅट केरला, वेस्ट बेंगॉल, यूपी, टू द लेसर एक्सटेंट इन तमिळनाडू, एपी, ओरिसा, कर्नाटका अँड अदर हिली रिजन्स मध्ये पण तुंगा सिस्टम फॉलो केली जाते. ओके, सो क्रॉप्स अँड ट्रीज याच्यामध्ये टिक्टोना, बांबू, संतालूम, टमारिन, अकॅशिया, कॅशू आणि अदर क्रॉप्स कुठले आपण घेऊ शकतो तर मिलेट्स, पल्सेस, ग्राउंडनट, कॉटन एटसेट्रा. सो टाइप्स ऑफ तुंगा सिस्टम हे पण तुम्हाला विचारलं जाईल. डिपार्टमेंटल तुंगा, लिस्ट तुंगा, विलेज तुंगा. ओके, सो डिपार्टमेंटल तुंग्यामध्ये काय येतं तर अंडर दिस agricultural crops and plantation are raised by the forest department. In lease tungyamade the plantation land is given on lease to the person who offers the highest money for raising crops. And in village tungyamade this is the most successful of the Tunga system. In this, crops are raised by the people who have settled down in a village. Okay, so advantages पण आहेत, disadvantages पण आहेत. So artificial regeneration of the forest is obtained cheaply. If you are following the Tunga system with these three types, problems of unemployment are solved up to minimum extent पर्यंत होऊ शकतात, because once you establish a forest, then there will be no much work to give you, means to give for the employees. Okay, so up to some extent it gives employment to, and low cost method in every case highly remunerative to the forest department. Provision of food crops and weed climber growth is eliminated. Okay, so disadvantages: loss of soil fertility, free timber, schooling facility, monetary loan and water supply. So multi-species tree garden ही पण एक सिस्टम आहे, मल्टीस्पीसीज ट्री गार्डन, ज्याच्यामध्ये डिफरंट स्पीसीज आहेत आपण मिक्स ट्री ग्रोन करायला. ओके, सो द मेजर फंक्शन सिस्टम इज प्रोडक्शन ऑफ फूड, फॉडर, वूड प्रोडक्ट्स फॉर होम कन्झम्पशन अँड सेल फॉर कॅश. सो जे काही आपल्याला डिफरंट माहिती असणाऱ्या स्पीसीज आहेत की ज्या आपण मिक्सिंगनी ग्रो करू शकतो. ओके, सो अले क्रॉपिंग, त्यालाच हेज ग्रो इंटरक्रॉपिंग पण म्हटलं जातं. Also known as hedge grow intercropping, involves managing rows of closely planted within the row woody plants with annual crops. Okay, म्हणजे एकाच row मध्ये you are going for the two different species like woody plants and annual crops too. In alleys in between the hedges. Okay, the woody plants are cut regularly and leaves and twigs are used as mulch on the crop alleys in order to reduce the evaporation from the soil surface, and the suppresses weeds, adds the nutrient to the soil. And when nitrogen is required for crop production, nitrogen fixing plants are the main components of the hedge grows. जेव्हा आपण नायट्रोजन फिक्सिंग प्लांट्स लावतो ना शेतामध्ये, सो इट इज रिलेटेड विथ दी ॲले क्रॉपिंग. ओके, system, various multiple tree species are scattered according to some systematic patterns on bunds, terraces. The major component, one second.
So the major component of the system are multi-purpose trees and other fruit trees and common agricultural crops. The primary role of the system is production of various tree products, and the protective function is fencing, social values, and plot demarcation. So examples of multi-purpose trees employed in agroforestry are acacia, acacia आहे, कॅशी आहे, कसुरीना आहे, ॲझाडिरॅक्टा आहे. ओके, सो दीज आर द डिफरंट स्पीसीज की ज्यांचं मल्टीपर्पज आपण करू शकतो, म्हणजे इट इज हॅव्हिंग मल्टिपल पर्पज. सो क्रॉप कॉम्बिनेशन विथ प्लांटेशन क्रॉप. सो तुम्हाला नेक्स्ट इयर मध्ये फ्रूट आणि प्लांटेशनचा एक कोर्स आहे, त्याच्यामध्ये यू विल गेट टू नो अबाउट डिफरंट प्लांटेशन क्रॉप्स, जसे की कोकोनट, अरेका नट, डेट पाम, पाम ऑइल किंवा सो हे जे काही क्रॉप्स आहेत ते कसले क्रॉप्स आहेत, ते प्लांटेशन क्रॉप्स आहेत. ओके, सो पेरेनियल ट्रीज अँड श्रब क्रॉप्स सच ॲज कॉफी, टी, कोकोनट, कोको आर कंबाईन इंटू इंटरक्रॉपिंग सिस्टम इन न्यूमरस वेज. जसं मी तुम्हाला लाखी बाग ही जर का कॉन्सेप्ट सांगितली असेल तर त्याच्यामध्ये जास्त हे फॉलो केले जातात प्लांटेशन क्रॉप्स. ओके, आणि त्याच्यावरती ज्या वाईन्स आहेत, जसं की ब्लॅक पेपर म्हणजे आपली काळी मिरी, तर त्याच्या वाईन्स या अरेकानेटच्या ट्रीवरती क्लाइंब केल्या जातात. ओके, त्या वाढतात त्या ट्रीवरती सपोर्ट घेऊन. आणि जे अदर स्पायसेस आहेत, जसं की नटमेग किंवा सिनामम, कार्डॅमम, तर हे जे स्पायसेस आहेत ते त्या आरेकानटचं शेल्टर बेल्ट किंवा सपोर्टिव्ह प्लांट म्हणून आपण यूज करतो कोकोनट अरेकानेट, आणि त्याच्या मिडलला बाकीचे स्पायसेसचे प्लांट्स इंटरक्रॉपिंग केलेलं असतं. सो क्रॉप कॉम्बिनेशन विथ प्लांटेशन क्रॉप मध्ये ते तुम्ही इन्क्लूड करू शकता. ओके, सो ॲग्रो फॉरेस्ट्री फ्युएल वूड प्रोडक्शन. सो इन दिस सिस्टम various multi-purpose fuel wood species are interplanted on or around agricultural land. The primary productive role of this system is to produce firewood. So fuel wood production साठी पण काही स्पीसीज आहेत, जसे की अकॅशिया, अल्बिजिया, कॅशिया, कसुरिना, डेल्बेर्जिया एक्सेट्रा. सो शेल्टर बेल्ट, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, टू डिफेक्ट एअर करंट, टू रिड्यूस द वेलोसिटी ऑफ प्रिव्हेलिंग विंड, to provide general protection to the leeward areas and to protect the leeward areas from the desiccating effects of the hot wind, and to provide food, fodder, timber, etc. So the following are the main characteristics of shelter belt. याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट येईल पेपर मध्ये. So shape and composition, density and width, height and spacing, orientation, length, choice of species. So हे काही पॉइंट्स आहेत की जे तुम्हाला शेल्टर बेल्टची शॉर्ट नोट लिहिताना इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो शेल्टर बेल्ट्स हॅव अ टिपिकल ट्रायंग्युलर शेप अँड दिस कॅन युजली बी ब्रॉट अबाउट बाय रेजिंग टॉल ट्रीज इन द सेंटर. सो अ सर्टन डिग्री ऑफ पेनिट्रेशन बाय विंड इज प्लांटेड ॲज बाय रेजिंग अ सॉलिड वॉल. म्हणजे शेल्टर बेल्ट कशासाठी आपण प्लांटेशन करतो शेल्टर बेल्टचं, तर टू हॅव नॅचरल फेन्सिंग. ओके, टू हॅव naturally grown solid wall. Okay, so त्याची डेन्सिटी 50 मीटर विड्थ आर कन्सिडर्ड आयडियल अंडर द इंडियन कंडिशन. शेल्टर बेल्टची जी विड्थ आहे ती 50 मीटर आयडियल समजली जाते. हाईट अँड स्पेसिंग 1:10 हा रेशो आहे हाईट आणि विड्थचा. अँड हाउएव्हर दिस फिगर मे व्हॅरी विथ द लोकल कंडिशन. ओरिएंटेशन of shelter belt depends on the direction and velocity of the prevailing wind. Shelter belts may be raised in quadrangles if the wind direction tends to change very often. Length is an important consideration far as shelter belts are concerned. The minimum length of a shelter belt should be about 25 times its height. Choice of species. The following species are recommended, like grasses, shrubs, and trees. Saccharum, कॅलोट्रॉपीज, अकॅशिया. तर हे काही स्पीसीज आहेत ग्रासेस, श्रब्स आणि ट्रीजच्या. तुम्ही जी काही एक्सरसाइज केली आहे तर तुम्हाला फक्त जर का माहिती आहे त्याचे युजेस काय आहेत, तुम्ही जर का केअरफुली ते युजेस माइंडनी अवेअरनेसने लिहिले आहेत, पुट डाऊन केले आहेत, तर तुम्ही कुठल्या पण जेव्हा आन्सर लिहित असाल तेव्हा तुम्ही इझिली तुमचे एक्झाम्पल्स पुट करणार आहात. ओके, आणि जेव्हा तुम्ही ते एक्झाम्पल्स लिहून तुम्ही आन्सर लिहिणार आहात ना, तेव्हा इट इज अ व्हॅल्यूड आन्सर.
कारण याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट स्पीसीजचा स्टडी करायचा आहे आणि तेच तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. तर तुम्हाला त्या सगळ्या स्पीसीजच्या एक्झाम्पलचा तुमच्या आन्सर मध्ये वापर करायचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की एव्हरी डे यू हॅव टू हॅव दॅट मीन्स इन युअर माइंड की डिफरंट स्पीसीज कुठल्या आहेत, त्या कशा दिसतात, त्यांचा यूज कसा करू शकतो. ओके, आणि ते लाईफ टाइम साठी तुमच्या लक्षात राहील आणि म्हणजे इट विल बी अ फ्रुटफुल वन फॉर यू. Windbreaks. So windbreaks are strips of trees and shrubs planted to protect field, home, canal, or other areas from wind and blowing soil or sand. The important reason for which windbreaks are planted include to protect livestock from cold wind, to protect crop and pasture from hot, drying wind, to provide habitat for wildlife, to reduce evaporation from farmland, to improve the microclimate for growing crop, to retard grass fire, for fencing and boundary demarcation. When properly designed and maintained, windbreaks reduce the speed of the wind and thus its ability to carry and deposit soil and sand. They also improve growing conditions by decreasing water evaporation from soil. Windbreaks आपण आता काय पाहिलं त्याचे की इम्पॉर्टन्स पाहिलं. ओके, सो अलॉंग विथ दॅट की वाईल्ड लाईफला प्रोटेक्शन देतं, फायर ला रिड्यूस करतं. ओके, सो किंवा बाउंड्री डिमार्केशन अँड फेन्सिंग, नॅचरल फेन्सिंग वगैरे या सगळ्या गोष्टी. अलॉंग विथ दॅट जे काही प्लांट्स फार्म मध्ये असणार आहेत त्याच्यामुळे परमिएबिलिटी विल अलाव, ओरिएंटेशन विल बी देअर, द हाईट, लेंथ, जसं की आपण शेल्टर बेल्ट्स मध्ये पाहिलं की हाईट किती पाहिजे त्याची. सो लाईक दॅट विंड ब्रेक्स ऑल्सो हॅव्हिंग इट्स meters. Okay, so the number of rows किती असायला पाहिजे, tree spacing, gaps, species, soil conservation, hedges. Okay, so orientation मध्ये for best result plant windbreaks at right angle to wind. For best result plant windbreaks at right angle to wind from which protection is needed. Windbreaks planted north-south are good compromises as they provide protection from winds coming from the western quarter. ओरिएंटेशन कसं असायला हवं हा पण एक क्वेश्चन असतो. जेव्हा तुम्ही लेआउट करत असता एखाद्या फॉरेस्ट ट्रीज, तुम्हाला जेव्हा लेआउट करायचं आहे किंवा तुम्ही ऑर्चर्डचं लेआउट करत आहे किंवा तुम्ही तुमच्या नर्सरीचं लेआउट करत आहे, तर त्याच्या वेळी तुम्हाला ओरिएंटेशन is the most important thing to know. Okay, so windbreaks planted north south are a good compromises as they provide protection from winds. Okay, north south च्या विंड आपण ऐकलेले आहेत. जर का तुम्ही ते जिओग्राफी मध्ये एक ऍटमॉस्फिअरचं ते सर्कल आहे आणि ते लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड मध्ये वेस्टर्लीज, ईस्टर्लीज वगैरे वगैरे ते बरेच आहेत. जर का तुम्ही ते पाहिलं असेल तर तुम्हाला समजेल की साऊथ विंड एक साऊथ मध्ये राईट हँडला जाणाऱ्या विंड्स आहेत आणि नॉर्थ मध्ये लेफ्ट हँडला मूव्ह ऑन होणाऱ्या विंड्स आहेत. तर त्यांना वेस्टर्लीज, ईस्टर्लीज, ट्रेड विंड्स, हॉर्स विंड्स, सो हे असे बरेच डिफिकल्ट वर्ड्स आहेत. ओके, तर त्याचं ओरिएंटेशन वरून तुम्हाला लक्षात येईल की साऊथ आणि नॉर्थ डिरेक्शनची विंड इज दी बेस्ट कॉम्प्रोमाइज. ओके, अँड दे ऑल्सो गिव्ह बेटर शेडिंग ऑफ ऍडजस्टंट क्रॉप्स अँड पास्चर दॅन विंडब्रेक्स प्लांटेड ईस्ट वेस्ट. तर तुम्हाला जर का क्वेश्चन विचारला की कशी असायला हवे ओरिएंटेशन, तर युअर आन्सर विल बी the windbreaks should be planted north south. Okay, so height, the windbreak height determines the size of the sheltered area. The taller the windbreak, the greater the area it protects. Okay, so 25 times the area height on down wind side, maximum reduction of wind speed in the area. तुमचं 25 times, 25 times it should be higher. Okay, wait. Okay, so length, windbreaks are most effective when they stretch without major gaps for distance exceeding 12 times the mature height of the trees. Windbreaks are most effective when they stretch without major gaps. लेंथ किती असायला पाहिजे, त्याच्यामध्ये जास्त गॅप्स नको आहेत. ओके,
So number of rows, a single row windbreak should be used only when land is so valuable that only a small amount of space can be spared for tree planting. कमीच जागा सोडायची, जास्त नाही सोडायचे. सो युकॅलिप्टस आर जनरली अनसुटेबल ऍज अ सिंगल रो विंडब्रेक्स. जसं की चंदनाचं झाड आहे, जर का तुम्ही सँडलवूडचं प्लांटेशन बद्दल काही ऐकलं असेल तर त्याचं असं आहे की प्लांट इज नॉट एबल टू ऍब्सॉर्ब द न्यूट्रिएंट्स अवेलेबल इन द सॉइल. सो त्याच्यासाठी आपल्याला एक कंपॅरेटिव्ह प्लांट सायमल्टेनियसली प्लांट करावं लागतं सो दॅट त्या शेजारच्या प्लांटच्या मुळांच्या साह्याने ते स्वतःचं पोषण करू शकेल. ओके, सो असं पण थोडंसं न्यूट्रिएंट म्हणजे टू गेट higher amount of heartwood from that sandalwood, you have to do that practice. Okay, so like that eucalyptus मध्ये तुम्ही सिंगल रो जास्त प्लांट करू शकत नाही कारण त्याची खूप जास्त हाईट असते. सो द मायनर डिसएडव्हान्टेज ऑफ अ सिंगल रो इज दॅट इफ वन ट्री इज लॉस्ट गॅप इज क्रिएटेड. तुमचे छोट्या छोट्या प्लांटचा तुम्ही जर का गॅप फिलिंग करत असाल तर इट इज इझी, पण जर का टॉल प्लांटेशन असेल तर त्याच्यामध्ये गॅप फिलिंग becomes much difficult. So windbreak of 3 to 5 rows are more effective for most farm situation and are less affected by the gaps. So tree spacing, कमीत कमी tree spacing पाहिजे. Gaps आत्ताच आपण पाहिलं. So species, some of the tree species used for windbreaks are eucalyptus, cassia, prosopis, leucaena, casuarina, acacia, etc. So soil conservation, hedges. So trees can be planted on physical soil conservation work where they play two roles: to stabilize the structure and to make productive use of land. They occupy stabilization is through the root system in some of sloping land races of the country. The rises or terraces are densely this system. The major group of components are soil conservation. hedges मध्ये काय येतं की जे फिजिकल सॉइल कॉन्झर्वेशन वर्क करतं. ओके, आपल्याला माहित आहे सॉइल कॉन्झर्वेशन टू स्टॅबिलाइज द स्ट्रक्चर अँड टू मेक द प्रोडक्टिव्ह यूज ऑफ द लँड. ओके, सो कुठल्या कुठल्या स्पीसीज आहेत तर ग्रॅव्हिलिया आहे, अॅकेशिया आहे, पायनस आहे, प्रोसॉप्सिस आहे, आल्नस आहे. ओके, सो सिल्वी पास्चर सिस्टम. सो एनीवन हॅव्हिंग एनी डाऊट रिलेटेड विथ द ॲग्रोफॉरेस्ट्री अँड डिफरंट स्पीसीज, डिफरंट सिस्टम्स लाईक तुंग्या, शिफ्टिंग कल्टिवेशन? Yes.